नमस्कार, मी मनीषा तुमचं पुन्हा एकदा माझं रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण 2 किलोच्या खारोड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तर मी इथे 2 किलो बाजरी घेतली आहे, ती स्वच्छ निवडून घ्यायची आणि पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून त्यातील धूळ कचरा निघून जाईल। आपल्याला 3 ते 4 पाण्याने बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बाजरी स्वच्छ धुवून झाल्यावर आपल्याला एक दुर्डी आणि कपडा लागणार आहे। दुर्डीमध्ये कपडा अंथरायचा आणि आपल्याला घोळून बाजरी वर काढायची आहे, जेणेकरून त्यामध्ये काही खडा रेती असेल तर ते खाली राहील आणि स्वच्छ बाजरी आपली वरती राहील। तर बघा, अशा प्रकारे मी बाजरी स्वच्छ करून घेतली आहे। जे काही खडे होते ते खालीच राहिले आणि आता आपल्याला त्याच कपड्यामध्ये बाजरी स्वच्छ धुवून बांधून ठेवायची आहे 2 ते 3 तासासाठी। इथे 3 तास झाले आहे। आता मी बाजरी सावलीतच सुकायला टाकणार आहे। बाजरी सुकून झाल्यावर जात्यावर किंवा गिरणीवर भरडून आणायची आहे आणि आपल्याला चाळणीच्या साहाय्याने त्यातलं पीठ बाहेर काढायचं आहे। जे पीठ बाहेर निघलं ते आपल्याला यूज करायचं नाही, जेणेकरून आपल्या खारोड्या चिकट होणार नाही। बाजरी आपण स्वच्छ करत असताना फूक मारत आपल्याला त्यावरचा कोंडा बाहेर काढायचा आहे। तर मी अशा प्रकारे सर्व बाजरीमधील कोंडा बाहेर काढलेला आहे। येथे मी बाजरी 8 ते 10 तासासाठी भिजून घेतलेली आहे। त्यामध्ये पाणी टाकून आपण रात्रभर तसेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाजरी शिजवून घ्यायची। बाजरी शिजवून घेताना मी पाण्यामध्ये मीठ, तिखट, तीळ टाकून शिजवून घेतली आहे। शिजवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला खारोड्या बनवायला घ्यायच्या आहे। बघा, तर अशा प्रकारे खारोड्या बनवायला घ्यायच्या आहे। खारोड्या बनवताना आपल्याला एक ताट पॉलिथिन किंवा कपडा लागणार आहे। मी इथे पॉलिथिनचा वापर केला आहे। पॉलिथिनला थोडं पाणी लावून आपल्याला खारोड्या थापून घ्यायच्या आहे। खारोडे गोल आकारात थापायची आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वडे पण पाडू शकता, पण इथे मी गोल आकारात खारोडी करून घेतलेली आहे।